नमस्कार मैत्रिणींनो, कशा आहात तुम्ही? मी सखी लेडीज टेलर. आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत. आज आपण बघणार आहे प्रिन्स कट पेपर कटिंगची. आपल्याला कपड्यावर कटिंग कशी करायची हे आज आपण बघणार आहे. कालच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं होतं की पेपर कटिंग कशी करायची. 32 साईज प्रिन्सेस कट पेपर कटिंग आपण केली होती. तीच पेपर कटिंग वापरून आज आपण ब्लाउज पीस कटिंग करणार आहे. तो कसा करायचा, पहिले अस्तर कटिंग करणार आहे, नंतर आपण पीसवर कटिंग करणार आहे. हे कसं करायचं हे तुम्हाला आज मी दाखवणार आहे. व्हिडिओ पूर्ण बघा आणि व्हिडिओ आवडला तर माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉनचं बटन नक्की दाबा, जेणेकरून रोज तुम्हाला असे नवीन नवीन व्हिडिओ बघायला मिळतील. चला तर मग तुमचा जास्त वेळ न घेता आपण असे छानसे व्हिडिओ करूया. छान अशी सुरुवात. हे बघा, हे कालचं आपण पेपर कटिंग केलेलं आहे 32 साईज मापाचं. आपल्याला आता अस्तर पहिले कट करायचं आहे. आपल्याला अस्तर कट करताना काय करायचं आहे, परफेक्ट मापामध्ये कट करायचं आहे. हे बघा, ह्याप्रमाणे पहिले आपण अस्तर आथून घेऊ. बंद बाजू आपल्याकडे ठेवायची आणि ओपन बाजू इकडे ठेवायची समोर. हे बघा, ह्याप्रमाणे पहिले आपण काय करणार आहे, पाठीचा भाग ठेवून घेऊ. हे बघा, ह्याप्रमाणे असं ठेवून घ्यायचा आणि खडूने आखून घ्यायचं व्यवस्थित. जे आपण जसं आपण कापलेलं आहे त्याचप्रमाणे आपल्याला हे कटिंग करायची आहे. बघा, पहिले असं परफेक्ट टाकून घ्यायचं. हे बघा, ह्याप्रमाणे आपण पाठीचा भाग अगदी परफेक्ट मापामध्ये कापून घेतलाय, आखून घेतलाय. नंतर आपल्याला हा साईडचा भाग ठेवायचा आहे कटोरीचा. हे बघा, ते आपल्याला असंच ह्या पद्धतीने आपल्याला आखून घ्यायचंय. हे बघा, याप्रमाणे आपल्याला घ्यायचंय सगळं असं आखून. इथे आपण आहे ना पॉइंट केलेला आहे, तो पण हे करून घ्यायचा आहे. एकदम असं परफेक्ट टाकून घ्यायचा आणि व्यवस्थित शिवायचा. शिवण्याची पद्धत सर्वांना माहिती आहे. नसेल माहिती तर मला कमेंटमध्ये तसं सांगा, मग मी तुम्हाला कसं शिवायचं तेही सांगेल. हे बघा, आता आपल्याला कटोरीचा भाग आखून घ्यायचा. कटोरीचा भाग आखताना काय करायचं, थोडासा क्रॉस ठेवायचा आणि मगच हे करायचं, आखायचं. असं थोडासा क्रॉस ठेवून व्यवस्थित ॲडजस्टमेंट करून आणि मगच असं आखून घ्यायचं आहे. हे बघा, आता आपल्याला आखायची बाही अशी पाहिजे हवी. अशी जर बसत नसली तर मग इकडनं ठेवायची. पण आपली आता अशी बसते, आपण आता अशीच ठेवू आणि आखून घेऊया. बघा, ह्या मापामध्येच परफेक्ट असं आखून घ्यायचं. याच्यात आपण पेपर एकदम परफेक्ट मापात कापलेला आहे, त्याच्यामध्ये ना चेंजेस काहीच करायचे नाहीये. जसं आहे ना तसंच आपल्याला आखून घ्यायचं आणि तशीच आपल्याला घ्यायचंय कटिंग करून. अतिशय सोपी पद्धत तुम्ही सांगितली. आपल्याला आता घ्यायचंय कटिंग करून हे सगळं. हे बघा, जसं आपण आखलंय ना तसंच आपल्याला त्याच रेषेवर व्यवस्थित असं कट करून घ्यायचंय. परफेक्ट जसं आपण आखलंय तेच तीच रेषेवर असं कात्री ठेवून आणि बरोबर कट करून घ्यायचंय. बघा, त्याप्रमाणे अगदी कमी वेळात ते आपलं तयार होणार आहे कटिंग करून सगळं. इथे थोडासा असं कात्रीने असं थोडंसं कट करून घ्यायचं म्हणजे आपल्या पॉईंट लक्षात राहील. आपण झालं कट करून. आपण कटोरीचा भाग कट करून
आपण बाही कट करू. बघा आपली बाही पण झाली कट करून. आता आपल्याला काय करायचंय, हा कपडा वापरायचा आहे परत, नंतर आपल्याला पट्ट्या वगैरे काढायला लागतं. साईडला ठेवा आणि आपल्याला आता करायचंय पीसची कटिंग. हे बघा पीसची कटिंग कशी करायची ते तुम्हाला दाखवून देते. पीस पण असं व्यवस्थित आतून घ्यायचा. आता आपण आहे ना अस्तर परफेक्ट कापलेलं आहे, तर पीस कापताना काय करायचं, थोडासा एक्स्ट्रा ठेवायचं साईडला. असं बघा याप्रमाणे एक्स्ट्रा कापायचं आहे पीस, म्हणजे आपल्याला अस्तर जॉईंट केल्यानंतर करायला प्रॉब्लेम येत नाही आणि व्यवस्थित अस्तर जॉईंट करता येतं. म्हणून असं थोडंसं एक्स्ट्रा ठेवायचं पीसचा कपडा. त्याप्रमाणे थोडासा हा कपडा आपण जास्तच ठेवतोय. व्यवस्थित असं कट करून घ्यायचं एकदम छानपैकी, म्हणजे आपली ब्लाऊज छान शिवून होईल. इकडनं पण बाही काढून घेऊ. सगळीकडनं कपडा एक्स्ट्रा आला पाहिजे हा, म्हणजे आपल्याला व्यवस्थित जॉईंट करता येणार आहे. हा कटोरीचा भाग काढून घेऊ आणि कटिंग तयार झालेली आता. चला तर मग मैत्रिणींनो, आपण आहे ना आपली ब्लाऊजची कटिंग आपली तयार झाली सगळी. आणि मला कमेंटमध्ये सांगा तुम्हाला जर कोणाला ब्लाऊज शिवायला प्रॉब्लेम येत असेल तर मला नक्की सांगा. मी तुम्हाला ब्लाऊज शिवूनही दाखवेल, स्टिच कसं करायचंय, अस्तर कसं जोडायचं हे जर तुम्हाला माहित नसेल तर मला कमेंटमध्ये सांगा, आणि मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवेल कसं शिवायचं आहे. मग मैत्रिणींनो, आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा, आणि तुम्हाला ही पद्धत पण कशी वाटली तेही सांगा. आणि अजूनही तुम्ही माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब केलेलं असेल तर नक्की करा. बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका, जेणेकरून रोज तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओ बघायला मिळतील. भेटूया आपण लवकरच, तोपर्यंत बाय बाय.